कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझ्याशी भांडायला आलो. पण भांडायला का? माझ्या बायकोची ऑर्डर एक्सेप्ट नाही केलीस तू, त्याचा जाब विचारायला आलो. अश्विनी वाघमारेची ऑर्डर? अश्विनी तुझी बायको आहे? हो. खरं तर ना माझाच रिसर्च कमी पडला. माझे प्रोडक्ट क्वालिटीमुळे रिजेक्ट होऊ शकतात याची साधी कल्पनाही नव्हती मला. ऐका ना, त्या मीरा मॅडम काय म्हणाल्या, म्हणजे आपण आपल्या प्रोडक्टमध्ये काय सुधारणा करू शकतो, काही सांगितलं का त्यांनी? नाही, काही नाही. मीरा म्हणाली की प्रोडक्टची क्वालिटी चांगली नव्हती म्हणून ऍक्सेप्ट नाही करू शकत. अहो, ते तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे ना की क्वालिटीमुळे आपलं प्रोडक्ट रिजेक्ट झालंय. पण तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही त्यांना विचारणार होतात की तुम्ही सॅम्पल का नाही अगोदर घेतलं, मग त्याच्यानंतर का नाही ऑर्डर दिली. तसं तुम्ही काही विचारलं का त्यांना? अहो सांगा ना, त्या काय म्हणाल्या? काही नाही म्हणा. काही नाही म्हणाले? नाही, हे शक्यच नाही. आणि मला खात्री आहे तुम्ही असे परत येणारच नाही. सांगा मला काय झालंय, काय लपवत आहे माझ्यापासून? शी, खरं तर ना माझं चुकलं. मी तुमच्या बरोबर यायला हवं होतं. निदान मला कळलं असतं ना की आपण कुठे चुकतोय, काय करायला हवं. बरं झालं नाही आलीस, नाही तर वाईट वाटलं असतं तुला. म्हणजे श्रेयस, वहिनी, मी दोघंही शांत व्हा आता. ह्या गोष्टींचा नका विचार करू. आपण उद्या बघूया काय करायचं ते. आता उद्या आणखीन काय वेगळं होणार आहे? 5 लाखाचं नुकसान झालंय. 5 लाख म्हणजे काही कमी नाही आहेत. हे सगळं त्या शिल्पीमुळे झालंय. आई, यात शिल्पीचा काय संबंध आहे? अगं, तिच्यामुळे हे सगळं होत आहे. तिने जाताना आपल्या घराला शाप दिलाय. कधीच तिच्यामुळे आपलं चांगलं होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, एकही तिची वस्तू या घरात ठेवू नका. सगळं काही मिटवून टाका. थांब, मीच करते ते. आई, नाही, हा, आले मी. आई, आई काय चाललंय आई? अगं काय करतेस? ते पेन दे तिकडचं. पेन दे. अगं बघते का? दे ना. सांगते. तिचं तोंड पण बघायचं नाही. आई, दे. आई, नको, हिची काही आठवण नको. अहो, आई शांत बस आई. माझं लाल पुस्तक कुठे आहे? त्याच्यात काहीतरी तोडगा असेल. हा, त्यांची आपल्या घराला नजर लागेल ना, त्याच्यापासून सुटका करायचे काहीतरी तोडगा असेल. ते माझं लाल पुस्तक मला ही बाई डोळ्यासमोर नको. आई 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 शांत हो, बस इकडे. शांत हो, लाल पुस्तक. शांत हो. पाणी द्या आईला. आई काय चाललंय? तूच म्हणतेस ना, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. ती आपलं काही वाकडं करू शकत नाही, कळलं तुला? आणि ती गेलीये ना घर सोडून, आता झालं. सोडून दे सगळं ग, हे करून काय नाही होणार. तुझा फोन. मीरा मॅडम? हॅलो. हो. काय? हो, थँक्यू सो मच मॅडम. थँक्स. काय झालं? अहो, मीरा मॅडमने आपले प्रोडक्ट्स त्यांच्या ऑफिसवर घेऊन या असं सांगितलंय. म्हणजे
त्यांनी आपली ऑर्डर ऍक्सेप्ट केली आहे आणि आपल्याला चेक घ्यायला उद्या बोलावलंय. काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. काय? अहो असं कसं केलं तुम्ही? तुम्ही हे नाही करायला पाहिजे. तुम्ही ती ऑर्डर ऍक्सेप्ट नाही करायला पाहिजे, नाहीतर तुमचं खूप खूप नुकसान होईल. प्लीज ऐका माझं. अश्विनीचा नवरा श्रेयस हा माझा खूप चांगला मित्र निघाला आणि इतक्या वर्षांनी भेटलो आम्ही, म्हणून माझ्या मित्रासाठी ती ऑर्डर केली मी एक्सेप्ट. तुम्ही नका करू असं, प्लीज. मी सांगते ते ऐका जरा. बास, मला इथून पुढे तुझं काहीही ऐकायचं नाहीये आणि मला तुझी अजिबात गरजही नाही. इतके दिवस ज्या बाईच्या विरोधात तू मला भडकवत होतीस ती माझ्या खूप चांगल्या मित्राची बायको निघाली आणि मला आता यापुढे तिला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये आणि तुलाही मी तिला त्रास देऊ देणार नाहीये. मला माझ्या मित्राला सुखात बघायचंय आणि म्हणून मिस शीतल, यू कॅन लीव्ह ना. नाही मॅडम, तुम्ही मला असं तुमच्या घराच्या बाहेर नाही काढू शकत. एक्सक्यूज मी, हे सांगणारी तू कोण? मी ना, हा जो काही तुमचा चांगला आणि खूप जुना मित्र आहे ना, त्याची मी सख्खी बहीण आहे. श्रेयस वाघमारेची सख्खी बहीण शिल्पी वाघमारे. तू एवढी मोठी गोष्ट लपवलीस माझ्यापासून? इतके दिवस तू माझ्याशी एवढं मोठं खोटं बोलत राहिलीस आणि का स्वतःच्या भावाच्या सुखावर उठलीस ग? मी आत्ता श्रेयसला कॉल करून कळवते की तू त्याच्या विरोधात काय प्लॅन्स करतेस ते. सांगा सांगा, आत्ता फोन करून सांगा. मग मी पण सांगते की तुझी जुनी मैत्रीण वृषाली सोनटक्के हिचं तुझ्यावर अजूनही खूप खूप प्रेम आहे. सांगू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.